टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। नागपूर जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांची आशा आहे की नागपूर जिल्हा बँकेला चांगले दिवस येणार का। माझ्यासोबत भाजपचे नेते आमदार आशिष देशमुख आहे। व तुम्ही मागणी केली होती की राज्य बँकेनं सहकारी बँकेनं यावर प्रशासक म्हणून नेमावं, काय सांगणार? मान्य झाली मागणी? नाही, नक्कीच सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं सर्व नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडनं विणकरांकडनं अभिनंदन करतो की आज महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही नागपूर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकवर प्रशासक म्हणून त्यांनी नेमली। मागच्या 22 वर्षापासून जिल्हा सहकारी बँकमध्ये झालेल्या घोटाळ्यानंतर ह्या सर्व बँकेचे व्यवहार जवळपास ठप्प झाल्याची परिस्थिती आहे। शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नाही आहे, उद्योगधंदे जोडधंद्यांसाठी कोणत्याही पद्धतीचा पतपुरवठा होताना आपल्याला दिसत नाही। गावागावामध्ये असलेल्या सेवा सहकारी सोसायट्या ह्या देखील त्या निमित्ताने डबघाईस आलेल्या आहे। अशी ही सर्व परिस्थिती आता बदलणार आहे आणि 3 लाखापर्यंतचं बिनव्याजी कर्ज असेल, आपल्या बँकेवर विश्वास ग्राहकांचा ठेवीदारांचा वाढावा ह्या दृष्टीने आज राज्य सहकारी बँक सारखी अतिशय यशस्वीरित्या चाललेली बँक, ज्याचे आजचे प्रशासक हे सन्माननीय अनास्कर साहेब आहेत, त्यांच्या नेतृत्वामध्ये आमची जिल्हा सहकारी बँक ही देखील पुनर्जीवित होईल। चांगल्या पद्धतीचा व्यवहार हा त्या बँकेच्या माध्यमातून होईल। सर्व शाखांमध्ये परत एकदा रेलचेल वर्दळ गर्दी ही शेतकऱ्यांची आणि ठेवीदारांची आपल्याला दिसेल। नक्कीच ह्या जिल्ह्याच्या आर्थिक समृद्धी करता ह्या DCC कोऑपरेटिव्ह बँकेला चांगले असे प्रशासक राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून मिळत आहेत। नक्कीच मुख्यमंत्र्यांचं आम्ही अभिनंदन करतो। तुम्ही पहिल्यांदा याची मागणी केली होती, पत्र लिहिलं होतं, पाठपुरावा केला? नाही, नक्कीच त्या सर्व संदर्भामध्ये पाठपुरावा सातत्याने मी करतो आहो आणि येणाऱ्या गुढीपाडव्याला 30 तारखेला ह्या एक नवीन गुढी त्या निमित्ताने जिल्हा सहकारी बँकेवर आम्ही लावण्याचा कार्यक्रम तिथं ठेवला आहे। सन्माननीय मुख्यमंत्री असतील, सन्माननीय देशाचे केंद्रीय मंत्री गडकरी साहेब असतील, पालकमंत्री असतील, ह्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी शेतकऱ्यांची नवीन उमेद नवीन मराठी वर्षामध्ये जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून पूर्णत्वास येईल अशी नक्कीच अपेक्षा आहे। पुढील खरीप हंगामापासून नियमित कर्ज मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना वाटते, खरी आहे? नाही, या सर्व संदर्भामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये कार्यवाही करणं ही गरजेचं आहे। पण अनास्कर साहेब हे अनुभवी असल्यामुळे त्यांनी राज्य सहकारी बँक रुळावर आणली असल्यामुळे नक्कीच 100% नवीन वर्षामध्ये गुढीपाडव्यापासून ह्या जिल्हा सहकारी बँकेला चांगले दिवस हे आलेले आपल्याला पाहायला मिळतील। खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन साहेबांसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।